विवज नमस्ते. आज सकाळपासून आपण पुण्यातल्या टोटल न्यूजपेपरमध्ये अशी एक बातमी वाचत आहे की काही पुण्याचे पोलीस जे वानोडी पोलीस स्टेशनची निगडीत आहे ते एका सोन्याच्या गुन्ह्यात संदर्भात तपास करायला कर्नाटकमध्ये गेले आणि तिथं त्यांनी जोर जबरदस्तीने म्हणा किंवा हिसकावून म्हणा 27-28 टोळे काहीतरी सोनं तिथून सोनाराकडनं जबरदस्तीने काढून आणलं. पण ही बातमी किती खरी आहे किती खोटी आहे हे सगळ्यात आणि आतली बातमी काय हे आपण जाणून घेऊयात न्यूज.चे संपादक टिकम शेखावत यांच्याकडनं. टिकम सर, तुम्ही ह्या सगळी ही जी केस आहे ह्या संदर्भात तुम्ही खोलवर माहिती घेतली सगळी, तुम्हाला काय वाटतं की काय प्रकरण आहे? जोहेब, ॲज अ कंपनी आपल्या कंपनीचंच नाव आहे न्यूज डॉट्स. हो. म्हणजे आपण बातम्याचं मागे जे बातमी असते फॅक्ट्स असतात आपण ते त्याच्या खोलपर्यंत जातो. तुम्ही आता म्हणालात 27 तोळे म्हणालात, कुणी 27 म्हणते कुणी 28 म्हणते सर, वेगवेगळे. याचाच हे अर्थ आहे की हे अंदाजपत्रक सारखं झालं. म्हणजे एक अंदाज आहे, हे काय फॅक्ट आहे की नाहीये याच्यावर कॉमेंट करणं कठीण. तर मी काय केलं, मी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो या संदर्भात. एक दुसरा महत्वाचा मुद्दा असं, याबाबत कुठलीही FIR नाही आहे. तर हे FIR नसतं हे माझं मते काही सोर्सेस किंवा इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर हे रिपोर्टिंग झालेलं आहे. बट सत्य चेक करताना एक असं लक्षात आलं की ज्या व्यक्तींनी कंप्लेंट दिली होती त्यांनी स्वतः जेव्हा चौकशी केली, त्यांनी स्वतः पुणे पोलिसांसोबत जेव्हा चौकशी केली या संदर्भात, तर त्याला कळलं की असं काही झालेलं नाहीये. आणि त्यामुळे जानेवारीमध्ये हा जैन नावाचा सोनार आहे, बेल्लारीला असतो, यांनी जानेवारीमध्ये मला स्वतः एक सिनियर अधिकारी पोलीस अधिकारीने सांगितलं, जानेवारीमध्ये त्यांनी स्वतः ॲफिडेव्हिट दिलं पुणे पोलिसांना की त्याचं एक मिसअंडरस्टँडिंग होतं. त्यांनी जेव्हा चौकशी केली तर त्याला ते क्लिअर झालेलं आहे आणि त्याचा कोणाही म्हणजे कोणाच्याही अगेन्स्टमध्ये त्याची काही तक्रार नाही आहे. आता हे खात्यात असं होतं का, तर हे एक खूप असं डिफरंट विषय नाही आहे, असं होत असतं. पण याचा महत्त्वाचा मुद्दा असं आहे जो तुम्ही जेव्हा 27 तोळे म्हणतात किंवा 28 तोळे म्हणतात, याची मार्केट व्हॅल्यू काय आज? जवळपास 27-28 लाख. जर असं जर झालंय तर या अगेन्स्टमध्ये खंडणीची FIR का नाही झाली? आणि खंडणीची FIR नाही झाली तर आतापर्यंत लोक शांत कसं काय बसले? ठीक आहे, पुण्यात नाही झाली, कर्नाटकात का नाही झाली आहे? तो कर्नाटकचा आहे ना, त्यांनी करायला पाहिजे होतं. एक दुसरं, ज्याचे पैसे जातात तो एका ठिकाणी थांबत नाही. तो वानवडीत त्याला जर न्याय नाही मिळाला तर तो 100% DCP कडे जाणार, जॉईंट CP कडे जाणार, ऍडिशनल CP कडे जाणार, CP पर्यंत जाणार किंवा वरती जाणार CM पर्यंत. तो नाही गेलेला. याचा अर्थ असं की या केसमध्ये हे झालंय का, तर आतापर्यंत ऑफिशियली असं झालंय असं म्हणता येणार नाही. एक कारण की FIR नाही आहे. दुसरा पॉईंट, त्याचं ॲफिडेव्हिट जे आहे ते ऑफिशियली त्यांनी पुणे पोलिसांना पाठवलेलं आहे. तर त्यांनी का पाठवलं? आणि तिसरं की जर या पूर्ण चौकशीमध्ये डॉक्युमेंट वाईज जे पोलिसांनी ज्या टीमनी करायला पाहिजे होतं त्याच्यात पोलिसांकडनं कुठेतरी गॅप दिसतंय. त्यामुळे जे DCP आहे मिस्टर शिंदे त्यांनी त्यांच्यावर 5,000चं फाईन मारलेलं आहे. हे जे अंमलदार होते जे तिथं गेले होते. पण विषय असा आहे की जर तुम्ही 27 तोळे सोने घेतलंय तर फक्त 5,000चं फाईन मध्ये काम होणार नाही. माझं मते अशा केसमध्ये बडतर्फची ऍक्शन होणार, म्हणजे डिसमिस्ड होणार. ते झालेलं नाहीये. काही पेपरमध्ये मी असं वाचलं की विभागीय चौकशी सुरू आहे. कसं सुरू आहे व्ह्युअर्स? फाईन हा एक ऍक्शन आहे, चौकशी संपल्यानंतरच हा ऍक्शन होतो. चौकशी सुरू असताना फाईन कसं येणार? पनिशमेंट आजच्या घडीला ऍज अ पनिशमेंट. फाईन म्हणजे काय, हे एक ऍक्शनच आहे ना. तर फाईन झालेला आहे, बट चौकशी कुठली या केसमध्ये सुरू नाही आहे. सर, महत्वाचा प्रश्न असा येत आहे की सगळे कनिष्ठ दर्जाच्या शिपाई हवालदार असे अधिकारी नाही गेले का चौकशी? नाही, या केसमध्ये हे जे गेले होते ज्यांनी डायरेक्ट डील केलं त्या सोनारासोबत, सोनारांनी ज्यांच्याबद्दल पोलिसांना ऑफिशियल लेटर देऊन सांगितलं, डिसेंबरमध्ये झालं. डिसेंबर 24मध्ये जैन नावाचा सोनार आहे बेल्लारीचं, त्यांनी पुणे पोलिसांना एक पत्र पाठवलं, कमिशनरला पाठवलं. आणि त्या पत्रात ज्यांचे नाव लिहिले होते त्यांच्याबद्दल ही चौकशी झाली होती. तर ही चौकशी संपलेली आहे आणि कुठलाही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी या चौकशीत सोने लाटण्याच्या केसमध्ये आढळलेला नाहीये. म्हणजे ही जे मिसकम्युनिकेशन होते मीडियाच्या माध्यमातून हे कुठेतरी क्लिअर व्हायला पाहिजे. सोने लाटणे म्हणजे 27-28 तोळे सोने लाटणे हा एवढा मोठा विषय आहे की जर असं झालंय तर गुन्हा नोंद व्हायलाच पाहिजे. ते नाही झालेलं. जबरी चोरीच्या अंतर्गत येतं का सर हे सगळं प्रकरण? कधी असं झालंय तर जबरी चोरीपेक्षा मी 27-28 तोळे सोनं मी म्हणेल हा खंडणीचा विषय जर असं झालंय तर.
पण आजच्या घडीला या संदर्भात FIR नाहीये, नाही. कर्नाटकला नाहीये, पुण्यात नाहीये. तर दंड जो हा आकारण्यात आलेला आहे कर्मचाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना, त्यात पेपरवर्कची त्रुटी आढळली काय की रॉंग पेपर ज्या पद्धतीने त्यांनी फॉर्मॅलिटीज औपचारिकता करायला पाहिजे होती त्या पद्धतीने नाही झालेली आहे, त्यामुळे हे दंड आकारण्यात आलेला आहे. प्रोटोकॉल्स वगैरे सर कुठं पाळले नाहीत असं काय? त्या संदर्भातच ठीक आहे. म्हणून हा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. तर सरांचं असं म्हणणं आहे की ते सरांनी ॲक्च्युली जे न्यूज डॉटचं कामच हे की जे डॉट्स आतले जे असतात ते लिंक करणं, सरांनी ते कनेक्ट करण्याचं काम केलेलं आहे. तर ह्या संदर्भात अजून पुढं काय माहिती येते ते न्यूज डॉट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार. न्यूज डॉटसाठी मी झोएब शेख, पुणे.